नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी निलेश मुंडेकर. आज आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे आणि आज कार्यक्रमाचा आपली सांगता आहे. तर त्याच निमित्त खाली आपल्याला जेवण आहे, व्हेज नॉनव्हेज आणि पूर्ण बिल्डिंगला जेवण आहे. तर आता कार्यक्रम खाली चालू झाला आहे. आता आपण जाऊया आणि बघूया काय काय सुरुवात केली आहे ती. बघा इथे आपल्याकडे लिंबू आहे, कांदा आहे, भाकरी आहे आणि इथे बिर्याणी राईस आहे, इथे चिकन मसाला आहे आणि दुसरं इथे आपल्याकडे गुलाबजामुनचं आहे. आता आपण व्हेजमध्ये जाऊया. व्हेजमध्ये काय काय ते बघूया. ते मीठ आहे, लोणचं, लिंबू, इथे पण सेम आहे, भाकरी आहे आणि दुसरं इथे आपल्या इथे हे काय ओके, काळ्या वाटाण्याची भाजी आहे. एक मिनिट. आणि इथे बिर्याणी आहे, इथे डाळ आहे आणि इथे सेम गुलाबजाम आणि आपल्या इथे पापड आहे. तर मित्रांनो, आता असा आपला मेनू आहे आणि 2 काउंटर लावले आहेत, एक नॉनव्हेज आणि एक व्हेजचं सुद्धा लावलं आहे आपल्या इथं काउंटर. तर फटाफट यायचं आहे आणि आपलं जेवण घ्यायचं आहे, कारण की पाऊस पण भाव खूप पडतं आहे आणि आपलं माहिती आहे सुधीर कॅटरर्सचं खूप छान जेवण असतं आणि त्यांचा स्टाफ पण जो आहे तो खूप असा चांगला आपल्याला प्रतिसाद देतात आणि खूप छान असं काम करतात ते प्रत्येकाबरोबर. तर ते आता आपण जेवूया आणि टेस्ट पण कशी आहे ते प्रत्येकाकडनं आपण घ्यायची आहे. मला टेस्ट सांग ना. छान आहे, पुढं एकदम भारी आहे. आमचे हिमाचलचे खजिना पण भारी आहे. आता बिर्याणी राईस खायचं आहे. ओके, मग फक्त तू आता नॉनव्हेजवरच संपवणार आहेस की व्हेज पण खाणार आहेस? व्हेज नाही खाणार आहे. व्हेज पण खाऊन बघ ना, आम्हाला टेस्ट सांग कशी आहे ती. टेस्टसाठी का? फर्स्ट गुलाबजाम टेस्ट केलेला आहे आणि खूप छान आहे, टेस्ट छान आहे. आता थोडे थोडे आमची फॅमिलीसुद्धा येतील. अर्धी फॅमिली व्हेजवाले आहे, अर्धी नॉनव्हेजवाले आहे. पण शरद पराडे आमचे खजिनदार प्रथम नेहमी सुरुवात तेच करतात आणि सगळ्यांना टेस्ट सांगतात. नॉनव्हेजची टेस्ट त्यांनी सांगितलेली आहे. व्हेजचं काउंटर आतमध्ये आहे, हे दोन्ही नॉनव्हेजचे आहेत आणि व्हेज आतमध्ये आहे. पण फूडिंग चांगलं आहे, काउंटर बेसिंग, सर्व्हिसिंग आणि संपूर्ण स्टाफ मॅनेजमेंट सिस्टम खूप छान आहे. धन्यवाद. दादा तू व्हेज घेतलं, मला सांग व्हेज कशी टेस्ट आहे? व्हेजमध्ये काय काय घेतलं पहिलं ते सांग मला. तुला आहे, हां राईस आहे, हां भाकरी आहे आणि पापड आहे, डाळ आहे ओके आणि गुलाबजाम. ओके, मला आता टेस्ट सांग कशी आहे तुझ्या. टेस्ट म्हणजे चना मसाला ते झणझणीत आहे एकदम मस्त आहे की. म्हणजे खाल्ल्यानंतर बरेचसे फ्लेवर येतात चांगले चांगले. ओके, आणि पापड पण भरपूर चांगलं आहे आणि भाकरी बेस्ट आहे, सॉफ्ट आहे म्हणजे. सॉफ्ट आहे एकदम, घरगुती टाईप. म्हणजे जेवण एकदम खूप मस्त आहे आपलं व्हेजवालं. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. ओके, तर आता आपण ह्या दादांना विचारूया की काय काय घेतलंय म्हणून. दादा तुम्ही काय काय घेतलंय? आम्ही नॉनव्हेज घेतलं आहे. ओके, चिकन, भाकरी, भात आणि भात पण चांगला सॉलिड बनवला आहे. ओके, लिंबू आहे, कांदा आहे. आमच्या इमारतीचे 50 वर्ष झाले. विक्रमदेव संघटना लालबाग 50 वर्ष झाले. त्या निमित्त आम्ही
8 दिवस प्रोग्राम केला. त्याची सांगता थोडा आला आहे नॉनव्हेज आणि व्हेज मी तर सर्व विभागीय मित्रपरिवार आणि रहिवाशांना आणि रहिवाशांच्या तर्फे आम्ही हा सर्व कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मित्रांनो आता आपण घेतलं आहे नॉनव्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आहे चिकन रस्सा, गुलाबजाम, बिर्याणी आहे आणि सॉफ्ट अशी भाकरी आहे. तर मी तुम्हाला प्रत्येकाची टेस्ट करून सांगतो. पहिला रस्स्याबरोबर खाऊया. रस्सा एकदम चिकनचा भारी आहे आणि मसाल्याचे सर्व फ्लेवर येतात. असं नाही की काही टाकलं नाही, सर्व फ्लेवर येतात. गुलाबजाम पण दाखवतो तुम्हाला. गुलाबजाम पण खूप मस्त आहे आणि गरम आहे अजून पण. राईसचा एक मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. राईस पण एक नंबर आहे, खूप छान आहे. म्हणजे ओव्हरऑल जेवण आपलं खूप सुंदर आहे, व्हेज पण आणि नॉनव्हेज पण. मित्रांनो आपल्या बिल्डिंगमधला हा दादा आहे, तर त्यानं खूप मेहनत घेतली आहे या सर्व कार्यक्रमामध्ये. तर आता तर जेवत आहे तर आपण त्याला विचारूया की आणि त्याने काय व्हेज घेतलं आहे, तर हे व्हेज कसं त्याला टेस्ट आहे तर तोच सांगेल. त्याला आपण विचारूया. पहिलं त्याला विचारूया की काय काय घेतलं आहे त्याने. मी काळ्या वाटाण्याची भाजी घेतली आणि भाकरी घेतली आहे. भाकरी एवढी सॉफ्ट आहे ना की एका बोटाने तुटते आहे. काळ्या वाटाण्याची भाजीमध्ये काजू जरा टाकले आणि ग्रेव्ही बनवली आणि एवढी भात बनवली आहे ना की खायला एकदम चविष्ट लागते. स्वाद मस्त आहे एकदम जेवणाचा. स्वाद एकदम खमंग झाला आहे. 1-2 घास झाले पण मन तृप्त झाले मला. तर मित्रांनो आपल्या बिल्डिंगमधले स्वागत कॅटरर्सचे जे मालक आहे सुजित पवार, तर त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि या जेवणाची त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया की कसं त्यांनी सर्व मॅनेजमेंट केलं. खरं तर मी स्वागत कॅटरर्सचे मालक सुधीर पवार. मला आज या 24 वर्ष झाली या धंद्यामध्ये आणि विक्रांत सदन रहिवासी संघटनेच्या वतीने मोठ्याने आज 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जवळजवळ 8 दिवस संपूर्ण कार्यक्रम चालू आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाची जी धुरा आहे त्या सर्व आमच्या मुख्य पदाधिकारी यांनी सांभाळले आणि आम्ही स्वतः विक्रांत सदन रहिवासी असल्यामुळे या जेवणाविषयीचं एक वेगळं अप्रूप होतं आणि एक वेगळा आनंद होता आणि उत्साह वेगळा होता. कारण जेवताना किंवा जेवण बनवणारे सगळ्यांनी खूप आनंदाने हे सगळं ॲप्रिशिएट केलं आहे आणि एक म्हणतात ना 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज सांगता सोहळा म्हणून आम्ही हे सर्व जेवण व्हेज नॉनव्हेज जवळजवळ 700 ते 800 लोकांसाठी ठेवलेलं आहे. आणि रहिवाशी किंवा रहिवाशांबरोबर येणारे हितचिंतक आमचे देणगीदार असतील या सर्वांसाठी आम्ही आज हे चिकन भाकरी बिर्याणी राईस गुलाबजाम तसेच व्हेजवाल्यांसाठी काळा वाटाणा काजू उसळ डाळ बिर्याणी राईस गुलाबजाम भाकरी असे वेगवेगळे मेनू ठेवलेले आहेत. असं नुसतं हेच नाही, एक दिवशी आम्ही ज्या महिला आमच्या स्पर्धेसाठी आल्या होत्या
या महिलांसाठी आम्ही पावभाजी ठेवली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मिसळपाव ठेवला होता. त्याच्यानंतर काल सांस्कृतिक कार्यक्रम झाले, त्यावेळी एकता कॅटरर्सचे मला हेमंत परांडे यांच्या वतीने व्हेज फ्राईड राईस, मंचुरियन असे वेगवेगळे आम्ही एक म्हणतात ना 8 दिवस संपूर्ण या कार्यक्रमाला आम्ही वेगळं 50 वर्षाचं स्वरूप दिलं. हां, सांगा काय घेतलंय तुम्ही तांदळाची भाकरी आणि कसं वाटलं जेवण तुम्हाला? तर मित्रांनो, आज आपल्या बिल्डिंगमध्ये विक्रांत सदनचे सचिव आहेत सिद्धेश तांबे. तर आज आपण त्यांना काय काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही सुरू केला. तर मला दादा सांग की आजचा जो म्हणजे आपला आठवड्याचा जो कार्यक्रम होता त्याचं ओव्हरऑल तुम्ही कसं नियोजन केलं? 50 वर्ष हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जी अजूनही आहे. आणि याचं नियोजन आणि जे त्या गोष्टी आम्ही 1 वर्षापासून करत होतो. तर त्याच्यासाठी कसं आहे की बऱ्याचशा लोकांची आम्हाला खूप मदत झालेली आहे. जसं की आमचे कार्यकर्ता आणि सांस्कृतिक गोष्टी घेण्यासाठी आम्हाला मिळालेले स्पॉन्सरशिप. तसेच म्हणजे होतं काही बोलतात की राजकीय मंडळीने आम्हाला मदत केली, काही बोलतं पोलीस आयुक्तांनी आम्हाला मदत केली. आणि या सर्वांचं नियोजन आणि आयोजन करण्यासाठी सगळ्याची मदत झालेली आहे की आमचे सर्व सभासद ज्यांनी एकजूट होऊन बोलतात काम केलेले आहे. आणि त्याचं नियोजन करताना आम्हाला खरंच म्हणतो होतं की अक्षरशः आज जो आम्ही आनंद बघतो इथे तो आम्हाला जाणवतं की आमचं फळ आम्हाला मिळालेलं आहे आणि असं याच्या पुढे कार्य चालू आहे. आता मला एक विचारायचं की आपल्या बिल्डिंगमध्ये कशी साथ मिळाली? बाबा ये ना. बिल्डिंगमध्ये जी साथ यासाठी आम्हाला मिळालेली आहे की कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा म्हणजे कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी असू दे, ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आम्हाला फक्त एक होकार द्यायचं असतं की सगळ्या मंडळी तिकडे जमा होतात आणि आम्हाला सहकार्यासाठी नेहमी प्रतिसाद देतात. म्हणजे ते बोलतात की तरुण वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, तो ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते मदत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे येत असतं. मला बाबा विचारायचं आहे की मला देखील विचारायचं की जो आठवड्याभराचा जो आपला कार्यक्रम झाला आहे तो कसा तुला वाटतो? हा आमचा प्रोग्राम जो आहे आम्ही लास्ट 2 वर्ष याचा आराखडा आम्ही करत होतो की पहिल्या दिवशी कसं करायचं, दुसऱ्या दिवशी कसं करायचं. आणि हे जे आमचं जे 2 वर्षाचं जे सगळं आम्ही जे प्लॅनिंग तो आम्ही केलेलं आहे ते आज आम्हाला जे लास्टचे जे 10 दिवस खूप बरं वाटतं आहे. म्हणजे आम्ही जो प्रकारे आम्ही जो कार्यक्रम करायचा ठरवलेला आणि जे झालं आहे ते एकदम परफेक्ट, कोणाला हात घालून काय लागलं नाही आहे, सगळ्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आज आपला शेवटचा दिवस आहे तर आपली आज सांगत आहे तर कसं वाटतं तुम्हाला आज? खरं तर खूपच आनंद होतो आणि खूप उत्साहाने सर्व महिला, लहान मुलं, तसेच तरुण वर्ग आणि ज्येष्ठ या सर्वांनी एवढा भरपूर प्रतिसाद दिला की आम्हाला खूप आनंद झाला. या 8 दिवसाचे संपूर्ण कार्यक्रम आम्ही जे आयोजित केले की आमच्या सर्व पदाधिकारी, सहकार्यांनी. आणि आजचा सांगता सोहळा आम्ही थोडासा सर्वांना एक स्नेहभोजन दिलं आणि हा सांगता सोहळा समारंभ करताना सुद्धा आम्हाला आनंद होतो. मी गुरु भाऊ थोरात, बिल्डिंगचे अध्यक्ष विक्रांत सदन, बिल्डिंगचे मी अध्यक्ष म्हणून आज मी तुम्हाला मुलाखत देतो. माझा जन्म कडदोडी इथे पूर्वी कडदोडी चाळ होती. कडदोडी चाळ झाल्याच्या नंतर आम्ही याला सायनला गेलो ट्रॅन्डिट कॅम्पमध्ये. त्याच्यानंतर आमची इथे विक्रांत सदन ही 158 रूमची बिल्डिंग झाली. त्या 158 रूममध्ये आमच्या रूम फक्त त्यावेळेला फक्त 60 रूम होत्या. 60 रूम असल्याच्यानंतर आमच्याकडे शिल्लक रूम होते. शिल्लक रूम राहिल्याच्यानंतर बाकीचे महाराणी काय केलं, महाराणी हाजी कासम आणि या लोकांना आमच्या बिल्डिंगमध्ये मर्ज केलं. त्याच्यानंतर आमची 158 रूमची बिल्डिंग झाली. त्याच्यानंतर आमचे विक्रांत सदन एक समूह तयार झाला. बरीच लोक होती जुनी. आमच्या जुन्या लोकांमध्ये आमचं एक देवीचं स्थान आहे, साती आश्रम मोठा बायांचं.
तो पहिला नेहमी कार्यक्रम व्हायचा. परत अध्यक्षांचे वडील भाऊ थोरात हे नेहमी 25 जानेवारीला जागरण करायचे ह्या ठिकाणी. त्याच्या अगोदर होळी आमची जुनी लोक आता नाही आहेत हयात, आम्ही तिसरी पिढी म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे जसं आम्ही आता त्या रूममध्येच आहे आणि आता आजूबाजूला पण आम्ही पुढे बघूया भविष्यामध्ये सारखं महाराष्ट्र शासनाने जर व्यवस्थित योग्यरित्या जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही जे मोठी इमारत उभी करू सहकार्याने. परत लहान मुलं इथले पण भरपूर रहिवासी डॉक्टर इंजिनियर बरे मोठ्या मोठ्या पदावर गेले आणि सर्व रहिवासी जुन्या गोविंदाने एकत्र राहतात. बरीच लोक म्हणजे आता आज खरं बघायला गेलं जुन्या लोकांची भरपूर आठवण येते. ते पाटीलांची आई, संतोषचे वडील, चाळकेंचे वडील असे भरपूर असे लोक म्हणजे भरपूर असे आज खरोखर काल आठवण आली आम्हाला की ते हवे होते पण ते नाही आहेत. आणि फक्त आमची एकच इच्छा आहे सर्वांची की याच्या पुढील पिढींनी एकत्र राहावं. या मोबाईलच्या जमान्यात आजकाल थोडं विसरलं आहे नातेवाईक मित्रपरिवार. तर ठीक आहे, सर्वांना धन्यवाद आणि हार्दिक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा विक्रेत्यांतर्फे. ओके. गो झालं रेडी आहे. हां चालेल. आपल्या टीममधल्या महिला आहेत तर त्यांना आता विचारूया आपण कार्यक्रम कसा झाला आहे. बरोबर मी सांगितलं फ्लेवर खूप सुंदर आहे. म्हणजे एक छानच आहे काय आपला हा कार्यक्रम खूपच छान झाला. आपली चाळ कमिटीवर स्टॉक आहे त्याच्यामुळे पण आपला हा 50 वर्षाचा कार्यक्रम आपल्या बिल्डिंगला 50 वर्षाचा खूपच छान झाला कार्यक्रम आणि सगळ्या महिलांनी प्रतिसाद दिला त्याच्यामुळे सगळं आपलं वातावरण असं घडलं. छानच अगदी मस्त झालं. नाही कालचे डान्स खूप छान झाले आणि सगळे चारही माळे बायका सिनियर सिटीजन खाली तर या डान्स केला खूप बरं वाटतं. छान वाटतं. ॲक्च्युली असं झालं ना की हे 5 दिवस एवढे चांगले. आता आम्ही जस्ट घरी पण ते डिस्कस करत होतो की हे 7 दिवस जे झालेत ना वर्षातले सर्वात चांगले 7 दिवस होते. म्हणजे उद्यापासून आम्ही मिस करणार आहे की संध्याकाळी आम्हाला तयाऱ्या करायच्या आहेत, आम्हाला यायचं आहे. झोप आमची 2 ते 2:30-3 वाजता होती आहे. म्हणजे खरंच 7 दिवस खूप सोन्यावर. म्हणजे दिवाळी आम्ही कधी साजरी केली विक्रांत सदन कधी दिवाळी साजरी केली. मला जर तुम्ही आता परत 10 दिवसांना परत तीच व्हिडिओ बनणार ना कशी तुम्ही डान्स करणार तो डान्स आपण एक चांगले व्हिडिओसुद्धा बनवणार डान्सला. आणि मस्त वर्षापासून ते करते काय आणि पण यावर्षी आधी पन्नास आता आपला पुढच्या म्हणजे उद्या आपला ऑफिस समारंभ आहे. त्यासाठी आपण सर्वांनी चालू करायचं.